शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। राज्य शासनाकडून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना गहू तांदळाचे नियमित वाटप केले जातं, परंतु मार्च महिन्यापासून रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून तांदळाऐवजी गव्हासोबत मका मिळणार आहे। जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात 8 केंद्रावर मका खरेदी करण्यात येत आहे। ही खरेदी केलेली मका रेशन दुकानातून लाभार्थ्यांना दिली जाणार आहे। आतापर्यंत 15,000 क्विंटल मका खरेदी करण्यात आली असून 28 फेब्रुवारी पर्यंत खरेदी सुरू राहणार आहे। खरेदी करण्यात आलेली संपूर्ण मका लाभार्थ्यांना दिली जाणार असल्याने पुढील 3 महिन्यांनी रेशनवर गव्हासोबत मका मिळण्याची शक्यता आहे। खरेदी करण्यात आलेली संपूर्ण मका लाभार्थ्यांना दिली जाणार असल्याने पुढील 3 महिने रेशनवर गव्हासोबत मका मिळण्याची शक्यता आहे। आमदार संग्राम जगताप व आयुक्त यशवंत डांगे हे स्वतः रस्त्यावर उतरून शहरासाठी काम करत आहेत। त्यांच्याप्रमाणे आपणही सर्वजण शहरासाठी योगदान देऊ, अहिल्यानगरचे नाव देशात नेऊ। जसा रस्त्यावरील कचऱ्याचे निर्मूलन करतो तसेच ई कचऱ्याचे निर्मूलन होणेही आवश्यक आहे। सर्व नगरसेवकांनी या अभियानात सहभागी होत आपल्या प्रभागात ही मोहीम प्रभावीपणे राबवावी, यासाठी महानगरपालिका पूर्णपणे सहकार्य करेल। अहिल्यानगर शहराला पुढे नेण्यासाठी विचार भारतीने सुचवलेल्या 6 संकल्पना योग्य असून त्यावर काम करून असं प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केलंय। शहरातील बागडपट्टी भागातील ढोणे गल्ली सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर तोफखाना पोलिसांनी गुरुवारी पहाटे 2च्या सुमारास धाड टाकली आहे। या कारवाईत तीरट नावाचा हारजीतचा जुगार खेळणाऱ्या 21 जणांना पोलिसांनी रंगेहात पकडलं असून त्यांच्याकडून मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण 4,93,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अंमलदार विशाल कुलकर्णी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। विशेष म्हणजे वरिष्ठांच्या आदेशानुसार सुपा पोलीस ठाण्याच्या प्रभारी महिला पोलीस निरीक्षक ज्योती गरकडी आणि त्यांच्या पथकाने कारवाई केली आहे। कामगाराविरोधी धोरणाचा निषेधार्थ तसेच प्रलंबित मागण्यांकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी, निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। या मोर्चातील मागण्यांची दखल न घेतल्यास आगामी काळात बेमुदत संप व आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। अहिल्यानगर पोलीस दलातील शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेस बुधवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रारंभ झाला। पहिल्या दिवशी 801 उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं। त्यापैकी 550 जणांनी भरती प्रक्रियेला हजेरी लावली। 251 जणांनी पहिल्याच दिवशी दांडी मारली। 47 जण अपात्र ठरले असून 503 उमेदवार पात्र ठरलेत। शहराची खबरबातमध्ये इथे संपतो। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।